भारतीचं ना माझा झगडा झाला. इकडे आमचा लहानचा बाबू निधीला आणि अमूलला जेवू नाही देत आहे. त्या जेवत आहेत तर त्यांना मारतो आणि आपण जेवण पण नाही करत. जेवण वगैरे केलं आणि दुपारी ऊन खूप होते त्याच्यामुळे सकाळीच ताई गावी जायसाठी निघाली. भारती आणि मी टकाटक आणि फिंगर घ्यायसाठी दुकानमध्ये. ते माझ्या पैशाचे नाहीये, ते तिच्याच पैशाचे आहेत. मी घरी आली आणि टकाटकचं पॅकेट फोडायला घेतली तर तिने माझ्या हातातून पॅकेट खिचून घेतलं. मग मी पण फिंगरची पुडी उचलून घेतली आणि आमचा दोघींचा झगडा झाला. आमच्या दोघींच्या झगड्यामध्ये पन्नीची हालत बघा कशी झाली. आमच्या इथे दुपारी पाहुणे आले आणि मी त्यांच्यासाठी चाय बनवली. पाहुण्यांनी चाय वगैरे पिलं आणि आई लग्नाचे तांदूळ विचारायसाठी आईची भेट न घेताच पाहुणे गावी. मी बसून मोबाईल बघत होती आणि प्रियांशू आला. लाडी गोडी लावून प्रियांशू बोलतो की मावशी पिझ्झा खायला चल. मी म्हणाली की तू पैसे दे, मी येते तुझ्यासोबत. आणि आम्ही नंतर पिझ्झा खायला गेलो. प्रियांशूला बोलली तुला जे पिझ्झा खायचा आहे तो पिझ्झा. मला बोलतो तुझं ऑर्डर. मग मी प्यारी प्यारी पिझ्झा ऑर्डर केली. खायला तर असा बसला की पूर्णच खाऊन गेला. थोडं खाल्लं आणि बोलतो की भरलं माझं पोट, मी नाही खात आता. आणि इकडे हे पण मॅडम म्हणते की मी नाही खात, माझं पण पोट भरलं. यांना खायचं नव्हतं तर कशासाठी मला घेऊन आणलं काय माहिती. आता चुकून पण कुणाला पिझ्झा खायला घेऊन नाही झालं. येता येता मग आम्ही आईस्क्रीम खात आलो.